चला तर मंडळी, मुलानीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाणा। साबुदाण्याची पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हीही नक्की ट्राय करणार मी जसं बनवलं आहे तसा साबुदाणा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। साबुदाणा मी 5 ते 6 तास अगोदरच भिजू घातला होता। पहा तर साबुदाणा आपला किती छान असा भिजला आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट। यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे आणि 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून घेतल्या आहे। तिखट आपल्याला जसं लागतं, जसं जमतं तसंच मिरच्या आपण ॲड करायच्या आहे। साबुदाण्यामध्ये आपण जे मिक्सरला शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली आहे तेही ॲड करूया। सर्व मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करायचे आहे। चवीप्रमाणे आपल्याला मीठही टाकायचे आहे। यामध्ये मीठ आपण आपल्या अंदाजे टाकूया, जसं नॉर्मली मी तर 1 चम्मचच ॲड करते। आपण पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया। मीठ, मिरची, शेंगदाणे आणि साबुदाणा हे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। 1 चम्मच तेल टाकूया। यामध्ये आपण 1 ते 2 बटाटेही कापून घेतले आहे। तुम्ही बटाटे उकडूनही टाकू शकता, जसं तुम्हाला बरं वाटेल तसं। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये बटाटे ॲड करूया। आपण बटाट्यामध्येही थोडंसं मीठ टाकूया, कारण की आपण ऑलरेडी साबुदाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। चला तर आपण पाहूया आपले बटाटे कुठपर्यंत शिजलेले आहे। दोन मिनिटं अजून आपण ठेवूया। पहा तर बटाटे आपले पूर्णपणे शिजलेले आहे। यामध्ये आता आपण साबुदाणा ॲड करूया। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आपण ह्यालाही थोडा वेळ झाकून ठेवूया वाफेवरती, जेणेकरून आपला साबुदाणा एकदम सॉफ्ट आणि सुटसुटीत होईल। चला तर पाहूया आपला साबुदाणा कुठपर्यंत शिजला आहे। साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं अजून आपण वाफेवरती ठेवूया। चला तर पुन्हा एकदा चेक करूया। साबुदाणा आपला एकदम रेडी झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा झालेला आहे। तुम्ही पाहतच आहात। तुम्हीही अशा प्रकारे बनवा। अशा प्रकारे आपला साबुदाणा रेडी झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा झालेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।